मित्रांनो, आयुर्वेदामध्ये पंचकर्म आलेले आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे। आता ही पंचकर्म रूटीन आपण आजारानुसार तर करतोच, वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ही त्याचे मेन प्रोसेस, आणि उरलेले जे काही ते सगळे उपकर्म आहेत ती जवळपास 50-60 आहेत। आता ह्या पंचकर्मापैकी बस्ती नावाचं जे पंचकर्म आहे जे स्पेसिफिक वाताच्या आजारासाठी दिलं जातं आणि काही प्रमाणामध्ये पित्ताच्या आजारासाठी केलं जातं, हे वर्षा ऋतूमध्ये केलं जातं। वर्षामध्ये ऋतू म्हणजे पावसाळा। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी डॉक्टर प्रशांत धोनकर पाटील, डायरेक्टर श्री आयुर्वेदन पंचकर्म हॉस्पिटल चंदननगर, प्रेवेदा हेल्थ केअर सेंटर्स डेक्कन। आयुर्वेदामध्ये एक फार चांगली देणगी आहे की ऋतूकालीन पंचकर्म, म्हणजे वसंत ऋतूमध्ये वमन करतात, वर्षा ऋतूमध्ये बस्ती करतात आणि शरद ऋतूमध्ये विरेचन करतात। हे जर पंचकर्म ऋतूकालीन पंचकर्म केले तर आपण सहजासहजी आजारी पडत नाही। आपली इम्युनिटी सिस्टीम डेव्हलप होण्यामध्ये ह्या बस्ती कर्माची फार फायदा होतो किंवा पंचकर्माचा फार फायदा होतो। कोविडमध्ये आपण प्रतिकार क्षमता काय असते किंवा तिचे काय फायदे आहेत हे आपल्या सर्वांना कळून चुकले, आपल्या सर्वांना सगळ्या जगाला कळून चुकले। ज्याची प्रतिकार क्षमता चांगली, ज्याची इम्युनिटी सिस्टीम चांगली, त्याला सहजासहजी कुठला आजार त्रास देत नाही। ज्याची शारीरिक प्रतिकार क्षमता, व्याधी क्षमत्व किंवा आजाराला विरोध करायची प्रतिकार क्षमता ज्याची कमी झाली, ज्याची इम्युनिटी कमी झाली, त्याला कुठलाही आजार काही करू शकतो। तर त्याच्यासाठी बस्ती कर्म आपण जर केलं, बस्ती म्हणजे काय ते एनिमा देतात, पोट साफ करणं, क्लीन करणं, काही औषधं त्यातून देणं ज्याच्यामुळे वाढलेला वात कमी होतो। तर स्पेसिफिक हे कुठं कुठं लागतं तर पचनाच्या तक्रारी, ज्याचं पचन व्यवस्थित नाही आहे, ज्याचं पोट रेग्युलरली साफ होत नाही, पोटामध्ये गुब्बारा होतो, ज्याला ॲसिडिटी आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्याला तिक्त क्षीरबस्तीसारखी पंचकर्म आहेत। ज्याच्यामध्ये इन्फर्टिलिटी आहे, म्हणजे अधोग भाग जो आहे कटीच्या ठिकाणी असलेला, त्याच्यामध्ये ज्यांना मुलं होत नाही आहे, स्त्रियांच्यामध्ये PCOD आहे, युट्राईन फायब्रॉइड आहेत, त्यानंतर पुरुषांच्यामध्ये लघवीच्या काही तक्रारी आहेत, किडनी स्टोन आहे, युरिनला व्यवस्थित होत नाही आहे, प्रोस्टेटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर ज्याच्या कमरेमध्ये कमरेच्या मणक्यामध्ये गॅप पडलेला आहे, संधिवात आहे, मणक्याचे आजार आहेत, एव्हियन आहे, अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे खुब्याचे जे सांधे आहेत ज्याला डॅमेज झालेला आहे, अशा असंख्य आजारावरती, पायावरती भेग मोठ्या प्रमाणात पडतात, अशा असंख्य आजारावरती बस्तीचे उपचार होतात। बस्ती ही आयुर्वेदातली अर्धी चिकित्सा मानली जाते यासाठी। म्हणजे टॉयलेटच्या जागेतून औषधी तेल आणि औषधी काढे ह्या आजाराच्या पेशंटमध्ये दिले जातात। स्पेसिफिक डे केअरला असेल तर 8 दिवस, 15 दिवस, 21 दिवस, 30 दिवस असा याचा क्रम असतो। जर ॲडमिट झाले तर 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस असा याचा क्रम असतो, कारण ते सकाळ संध्याकाळ होतात। तर हे जर बस्ती घेतली तर आपल्याला यातून लवकर बाहेर पडते। तर तुमच्या आजाराचं म्हणजे जर तुम्हाला जर आजार नसेल आणि तुम्हाला फक्त इम्युनिटी वाढवण्यासाठी जर बस्ती घ्यायची तर ते तुमचं मेडिक्लेममध्ये कव्हर होणार नाही। पण तुम्हाला जर कुठला आजार आहे तर ते तुमचं सगळं मेडिक्लेममध्ये कव्हर होतं। हे IPDमध्येच होतं, त्यासाठी तुम्हाला ॲडमिट व्हावं लागतं। एखाद्याच्या पॉलिसीमध्ये जर डे केअर कव्हर असेल तर तुम्हाला ते डे केअरला सुद्धा मिळू शकतं। आणि फारसं काही नाही आहे, पोटाला कमरेला मालिश, मसाज, स्टीम होते। ज्यांना गरज आहे त्यांना सर्वांगाला स्वाद देता येतो, किंवा बाकीचे उपकर्म जे आहेत म्हणजे पिंडस्वेद, धारा, ज्या स्थानिक बस्ती असतात, म्हणजे स्पेसिफिक कमरेच्या ठिकाणी, हार्टचा पेशंट असेल तर हृदय बस्ती असेल, कंबर आणि मानेच्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर मन्या कटी बस्ती असतील, पूर्ण मणक्याला जर प्रॉब्लेम असेल तर अख्खा मेरुदंड बस्ती असतो, तिथं तेल जिरवलं जातं। स्थानिक बस्ती हे पाळं करून त्याच्यामध्ये तेल जिरवणं असतं। आणि नॉर्मली जो बस्ती देतो म्हणजे तेलाचा आणि काड्याचा बस्ती जो असतो त्याच्यामध्ये टॉयलेटच्या जागेतून औषधी तेल आणि औषधी काढे हे अल्टरनेट ह्याच्यामध्ये दिले जातात। 1 दिवस तेल, 1 दिवस काढा असा, किंवा सकाळी काढायचा बस्ती, संध्याकाळी तेलाचा बस्ती, अशा पद्धतीने ही बस्तीचे उपचार होतात। पण मोस्ट ऑफ सर्वच्या सर्व आजार आयुर्वेदामध्ये ट्रीट होणारे ह्या बस्ती चिकित्सेमध्ये कव्हर केलेले जातात। आवश्यकतेनुसार उपकर्म जी काय आहेत ती सुद्धा सगळी होतात आणि सगळीच्या सगळी आपली क्लेममध्ये कव्हर होऊ शकतात। काही शंका असतील ह्या बस्तीविषयी तर आपण खाली मेसेज करा किंवा कमेंट्समध्ये लिहा, किंवा आमचे नंबर डिस्प्ले होत आहेत त्याच्यावर तुम्ही आम्हाला कधी कॉल करू शकता। धन्यवाद।